एकाच घरात वाढलेली, एकाच अंगणात एकत्र खेळलेली, पण वेगवेगळ्या आयांची किंवा वडिलांची मुले. जेव्हा संपत्तीच्या वाटपाची वेळ येते ना, तेव्हा कायद्याच्या नजरेत ती सख्खी असतात की परकी? सावत्र भावंडांना वडिलांच्या मालमत्तेत खरंच समान हक्क मिळतो का? अनेकदा लोकांना वाटतं की एकाच घरात राहिलो म्हणजे हक्क मिळालाच. पण की नाही, रक्ताचं नातं नसल्याचा ठपका ठेवून त्यांना बेदखली केलं जाऊ शकतं. कायद्याची भाषा येथे खूप वेगळी आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार सावत्र भावंडांमधील संपत्ती वाटप, पूर्ण रक्तीय आणि अर्धरक्तीय भावंडांमधला फरक आणि मृत्यूपत्राचं महत्त्व या अत्यंत संवेदनशील विषयावर बोलणार आहोत. हो, आणि अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. नक्कीच. श्रोत्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, कारण मध्येच आपण या विषयाची अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत, जी लोकांना भविष्यातही खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. सुरुवात कुठून करायची? मला वाटतं कुटुंबातील संपत्तीच्या वादाच्या वास्तवापासून करूया. आज आपल्याकडे अभ्यासासाठी जो डेटा आहे, त्यात काही अत्यंत रंजक कायदेशीर लेख, सुप्रीम कोर्टाचे काही ऐतिहासिक निकाल आणि कौटुंबिक कायद्याच्या अभ्यासकांनी पाठवलेल्या सविस्तर नोट्स आहेत. आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, आपण समाजात पाहतो की नात्यांमध्ये कितीही जवळीक असली ना, तरी जेव्हा संपत्तीचा विषय येतो तेव्हा कायद्याची चौकट नेमकी काय सांगते हेच अंतिम ठरतं. हो ना? भावना आणि कायदा या दोन पूर्णपणे वेगळ्या रुळांवर धावणाऱ्या गाड्या आहेत, हे अनेकदा कोर्टात गेल्यावरच लोकांना समजतं. अगदी तसंच. आणि म्हणूनच आपण हे कायदेशीर सत्य सोप्या भाषेत समजून घेतलं पाहिजे. 1956 पूर्वी आपल्याकडे रूढी आणि परंपरांवर आधारित कायदे होते. पण हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956 अस्तित्वात आल्यावर एका समान कायदेशीर चौकटीची निर्मिती झाली. म्हणजे या कायद्याने नात्यांची काही विशिष्ट वर्गवारी केली आहे का? कारण लोक सहसा स्टेप सिबलिंग्स आणि हाफ सिबलिंग्स या शब्दांमध्ये खूप गोंधळतात. या कायद्याच्या कलम 3(1)E मध्ये ना, नात्यांची अत्यंत सुस्पष्ट व्याख्या केली आहे. या कलमानुसार भावंडांचे 3 मुख्य प्रकार पडतात. कोणते 3 प्रकार? पहिला प्रकार म्हणजे पूर्ण रक्तीय, ज्याला आपण फुल ब्लड म्हणतो. म्हणजे एकाच आई वडिलांची मुलं. इथे आई आणि वडील दोन्ही सामायिक असतात. दुसरा प्रकार आहे अर्धरक्तीय किंवा हाफ ब्लड. म्हणजेच एकाच वडिलांची पण वेगवेगळ्या मातांची मुले. बरोबर. अगदी बरोबर. आपण यांना पितृ अर्धरक्तीय म्हणू शकतो. आणि तिसरा प्रकार थोडा वेगळा आहे. तो म्हणजे मातृ अर्धरक्तीय, ज्याला कायद्यात युटेरिन ब्लड म्हटलं जातं. याचा अर्थ असा की एकाच आईची पण वेगवेगळ्या वडिलांची मुलं. बापरे, हे खरंच विचार करायला लावणारं आहे. म्हणजे तुम्ही एकाच छताखाली वाढता, एकाच कुटुंबाचा भाग असता, पण तुमच्या जन्मदात्यांवरून कायदा तुम्हाला पूर्णपणे वेगळ्या गटात टाकतो. कसे? कायदा हा रक्ताच्या नात्याला आणि जैविक संबंधांना प्राधान्य देतो. यावरून मला या नोट्समधला एक खूप मोठा गैरसमज आठवला, जो समाजात सर्रास दिसतो. अनेकांना असं वाटतं की समजा एका व्यक्तीने दुसरं लग्न केलं आणि त्या दुसऱ्या पत्नीला तिच्या पहिल्या नवऱ्याकडून आधीच एक मूल असेल, ज्याला आपण स्टेप चाइल्ड म्हणतो, तर त्या मुलालाही या नवीन वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळतो. हे जे स्टेप सिबलिंग्स असतात, त्यांचा खरंच काही कायदेशीर हक्क असतो का? इथे एक अत्यंत महत्त्वाची कायदेशीर सीमारेषा आपण स्पष्ट केली पाहिजे. हा खूप मोठा आणि धोकादायक गैरसमज आहे, जो अनेक कुटुंबांमध्ये वादाचं कारण बनतो. म्हणजे त्यांना हक्क नसतो? नाही, नसतो. कायद्याच्या भाषेत सांगायचं तर, ज्यांच्यात रक्ताचे नाते नाही त्यांना कसलाही नैसर्गिक वारसा हक्क मिळत नाही. तुम्ही जे उदाहरण दिलं त्यात त्या मुलाचा आणि नवीन वडिलांचा कोणताही जैविक किंवा रक्ताचा संबंध नाही. म्हणजे ते फक्त विवाहामुळे एका कुटुंबाचा भाग झाले आहेत? हो. त्यामुळे हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार स्टेप सिबलिंग्सना एकमेकांच्या किंवा सावत्र आईवडिलांच्या मालमत्तेत कोणताही जन्मजात कायदेशीर हक्क नसतो. हे ऐकायला थोडं कठोर वाटतं. एकाच घरात राहतात आणि आईवडिलांच्या लग्नाने जोडले गेलेत म्हणून वारसा हक्क निर्माण होत नाही. नाही होत. बघा, कायदा हा गृहीतकांवर चालत नाही, तो पुराव्यांवर आणि सुस्पष्ट नियमांवर चालतो. यावर सर्वोच्च न्यायालयाचा एक अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे. कोणता निकाल? लक्ष्मण सिंग विरुद्ध कृपा सिंग ही ती गाजलेली केस आहे, ज्याचा कायदेशीर संदर्भ आपण असा देतो.
या निकालात सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की कायद्यातील मुलगा आणि मुलगी या संज्ञांमध्ये स्टेप मुले समाविष्ट होत नाहीत. कारण त्यांच्यात आणि संपत्तीच्या मूळ मालकात रक्ताचं नातं नसतं. अगदी तेच. कोर्टाने हे स्पष्ट केलं की विवाह ही एक सामाजिक संस्था असली तरी मालमत्तेचा मूळ नैसर्गिक प्रवाह हा रक्ताच्या नात्यातूनच पुढे जातो. त्यामुळे तो गैरसमज पूर्णपणे निराधार आहे. हे ऐकल्यावर लक्षात येतं की रक्ताचं नातं हीच कायद्याची पहिली आणि सर्वात मोठी अट आहे. आता या आर्टिकल्समधल्या मुख्य प्रश्नाकडे येऊया, ज्यावरून सर्वाधिक वाद होतात. समजा एखाद्या कुटुंबात वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यांनी कोणतंही मृत्यूपत्र केलेलं नाही, ज्याला कायदेशीर भाषेत इंटेस्टेट मृत्यू म्हणतात. अशावेळी त्यांच्या मालमत्तेचं वाटप कसं होतं? जे अर्धरक्तीय किंवा सावत्र भावंड आहेत त्यांना खरंच सख्ख्या भावंडांच्या बरोबरीने हक्क मिळतो का? होय, तिथे मात्र त्यांना पूर्ण आणि समान हक्क मिळतो. जर वडिलांचा मृत्यूपत्राविना झाला तर हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम 8 नुसार संपत्तीचं वाटप होतं. हे कलम 8 नक्की काय सांगतं? हे कलम अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ते वारसांचे काही विशिष्ट वर्ग किंवा कॅटेगरीज ठरवतं. यातला सर्वात पहिला आणि महत्त्वाचा वर्ग म्हणजे अनुसूची वर्ग 1चे वारस. मयत व्यक्तीची संपत्ती सर्वात आधी या वर्ग 1च्या वारसांमध्ये समान विभागली जाते. आणि या वर्गात कोण कोण येतं? तर मयत व्यक्तीची विधवा पत्नी, त्याची सर्व मुले आणि मुली. आणि इथे अत्यंत काळजीपूर्वक नोंद घेण्यासारखी गोष्ट ही आहे की या मुले आणि मुली या व्याख्येत पूर्ण रक्तीय आणि अर्धरक्तीय म्हणजे सावत्र मुले हे दोन्ही येतात. तसेच यात मयत व्यक्तीची आईसुद्धा येते. आपण हे एका उदाहरणातून समजून घेऊया का? कारण कायदेशीर भाषा कधीकधी खूप क्लिष्ट होते. हो, नक्कीच. सांगा उदाहरण. समजा एका वडिलांकडे 1 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांना पहिल्या पत्नीकडून 2 सख्खी मुले आहेत. पहिल्या पत्नीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांनी दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या पत्नीकडून त्यांना 2 सावत्र मुले आणि 1 मुलगी आहे. आता दुर्दैवाने वडिलांचा मृत्यू झाला, तर इथे गणित कसं बसेल? अतिशय उत्तम उदाहरण दिलं तुम्ही. आपण हे गणित मिळून सोडवूया. बघा, कायद्याच्या नजरेत सर्व सख्ख्या आणि सावत्र भावंडांना समान हिस्सा मिळतो. तुमच्या उदाहरणात वारसदार कोण कोण आहेत ते आधी निश्चित करूया. पहिली 2 सख्खी मुले, दुसरी 2 सावत्र मुले, 1 मुलगी आणि ती दुसरी विधवा पत्नी. असे एकूण 6 कायदेशीर वारसदार झाले. म्हणजे त्या 1 कोटी रुपयांचे बरोबर 6 समान भाग होतील. अगदी बरोबर. त्या 1 कोटी रुपयांचे 6 समान भाग होतील आणि प्रत्येकाला 1/6 हिस्सा मिळेल. सख्खा मुलगा आहे म्हणून त्याला जास्त हिस्सा आणि सावत्र आहे म्हणून कमी, असा कोणताही भेदभाव कायदा करत नाही. वडिलांच्या संपत्तीच्या बाबतीत कलम 8 हे पूर्ण रक्तीय आणि अर्धरक्तीय मुलांना एकाच पारड्यात तोलतं. माफ करा, मी तुम्हाला मध्येच थांबवतो, पण मुलींच्या हक्काचं काय? आपण समाजात पाहतो की आजही संपत्तीत वाटा देताना मुलींना दुय्यम वागणूक दिली जाते किंवा तू सासरी गेलीस, आता तुझा हक्क संपला असं सांगितलं जातं. हां, खऱ्या अर्थाने एक सामाजिक आणि कायदेशीर संघर्षाचा मुद्दा राहिला आहे. इथे मला कलम 6चा सविस्तर उल्लेख करावाच लागेल. कलम 6 मध्ये काय बदल झालेत? 2005 मध्ये हिंदू उत्तराधिकार कायद्यात एक अत्यंत ऐतिहासिक आणि पुरोगामी सुधारणा झाली. या सुधारणेने मुलींना कोपरसेनेरी हक्क दिला. कोपरसेनेरी म्हणजे कुटुंबाच्या सामायिक वडिलोपार्जित संपत्तीत जन्मतः मिळणारा हक्क. म्हणजे आधी हा हक्क मुलींना नव्हता? नाही, आधी हा हक्क फक्त मुलांपुरता मर्यादित होता. पण 2005च्या सुधारणेनंतर वडिलोपार्जित संपत्तीत आता मुलगा आणि मुलगी दोघांनाही जन्मापासून समान हक्क आहे. आणि या संदर्भात महाराष्ट्राचं योगदान खूप मोठं आहे असं आपल्या एका आर्टिकलमध्ये नमूद केलं होतं. नक्कीच. आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपल्याला या गोष्टीचा अभिमान असायला हवा की महाराष्ट्राने हे पुरोगामी पाऊल खूप आधीच उचललं होतं. 1994 मध्येच महाराष्ट्र राज्याने हिंदू उत्तराधिकार कायद्यात सुधारणा करून राज्यातील मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क दिला होता. म्हणजे जो कायदा संपूर्ण देशाने 2005 मध्ये स्वीकारला तो महाराष्ट्राने 1994 मध्येच लागू केला होता. ही हिरावून घेऊ शकत नाही. खरंच हे खूप सकारात्मक आहे. श्रोत्यांनी याबाबत कधी विचार केला आहे का? विचार केला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशीच सखोल माहिती मिळवण्यासाठी आपला महसूलशाही चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब करा. आता आपण वडिलांच्या संपत्तीबद्दल सविस्तर बोललो, पण समजा संपत्ती आईची असेल तर
अनेकदा आईची स्वतःची कमावलेली संपत्ती असते किंवा तिला तिच्या माहेराहून मिळालेली मालमत्ता असते, ज्याला स्त्रीधन म्हणतात. त्याचं वाटप कसं होतं? इथे कायद्याची दिशा थोडी बदलते बघा. आईच्या मालमत्तेचा विषय कलम 15 खाली येतो. तिथेही हेच नियम लागू होतात का? नाही. जर आईची स्वतःची कमावलेली मालमत्ता किंवा तिचं स्त्रीधन असेल तर त्यावर तिच्या सर्व मुलं-मुलींचा म्हणजे पूर्ण रक्तीय आणि सावत्र दोघांचाही समान हक्क असतो. पण मगाशी मी जो अर्धरक्तीय म्हणजे युटेरिन ब्लडचा प्रकार सांगितला होता, हो, एकाच आईची पण 2 वेगवेगळ्या वडिलांची मुले. बरोबर. अशा वेळी आईच्या मालमत्तेवर या अर्धरक्तीय भावंडांना विशेष प्राधान्य मिळतं, कारण शेवटी ती त्या आईची स्वतःची जैविक मुलं असतात. इथे कायदा पुन्हा एकदा मातृत्वाच्या जैविक नात्याला अधिक महत्त्व देतो. हो, पण एक प्रश्न आहे. समजा एखाद्या सावत्र भावाचा मृत्यू झाला तर त्याच्या संपत्तीवर कुणाचा हक्क? इथेच कायद्याची खरी गोम आहे आणि अनेक कुटुंबांमध्ये ह्याच मुद्द्यावरून वाद होतात. बघा, एकाच घरात वाढलेली ही मुले असतात, पण मृत्यूसारखी अनपेक्षित घटना घडते तेव्हा नात्यांची खरी गुंतागुंत उघड होते. म्हणजे नेमकं काय होतं? अशा परिस्थितीसाठी कायद्यात कलम 18 आहे. हे कलम अतिशय स्पष्ट सांगतं की जेव्हा वारसा ठरवण्याची वेळ येते तेव्हा पूर्ण रक्तीय भावंडांना अर्धरक्तीय म्हणजे सावत्र भावंडांपेक्षा नेहमी प्राधान्य मिळतं. म्हणजे सावत्र भाऊ आपोआप एकमेकांचे वारसदार होत नाहीत. जर तो सावत्र भाऊ वारला तर उरलेले सावत्र आणि सख्खे भाऊ समान वाटून घेणार नाहीत? अजिबात नाही. आपण उदाहरणाने बघूया. समजा एका माणसाचा मृत्यू झाला. त्याला स्वतःची पत्नी किंवा मुले नाहीत. मग कायद्यानुसार त्याची संपत्ती वर्ग 2च्या वारसांकडे म्हणजे भावंडांकडे जाते. पुढे काय? आता जर त्याला एक सख्खी बहीण असेल जी पूर्ण रक्ती आहे आणि एक सावत्र भाऊ असेल जो अर्धरक्ती आहे, तर कलम 18 नुसार ती सख्खी बहीण त्या सावत्र भावाला पूर्णपणे वगळून त्या मृत भावाच्या संपूर्ण संपत्तीची एकमेव वारसदार होऊ शकते. बापरे, हे ऐकायला थोडं कठोर आणि अन्यायकारक वाटू शकतं, कारण ते दोघेही भाऊबहिणी म्हणून एकत्रच वाढलेले असतात. हो, पण रक्ताचं नातं जवळचं मानून कायद्याने हा प्राधान्यक्रम ठरवला आहे. फुल ब्लड हे नेहमी हाफ ब्लडपेक्षा वरचढ ठरतं. हे खरंच धक्कादायक आहे. म्हणजे वडिलांच्या संपत्तीत सगळे समान, पण जेव्हा भावाच्या स्वतःच्या संपत्तीचा प्रश्न येतो तेव्हा मात्र कायदा त्यांच्यात सख्खे आणि सावत्राचा भेद करतो. अगदी बरोबर. हा गैरसमज अनेकांना असतो. सावत्र भावंडे वडिलांच्या संपत्तीत समान वाटेकरी नक्कीच असतात. पण जेव्हा एखादा भावाच्या स्वतःच्या संपत्तीचा प्रश्न येतो आणि त्याला स्वतःचे वारस नसतात, तेव्हा सख्ख्या भावा बहिणींना सावत्र भावंडांपेक्षा वरचढ मानलं जातं. मला वाटायचं की एकत्र राहतात म्हणजे एकमेकांच्या संपत्तीवर त्यांचा नैसर्गिक हक्क असेल. नाही, तसं नसतं. कायद्याच्या परिभाषेत कन्सॅंग्विनिटी म्हणजे रक्ताची जवळीक ही भावनेपेक्षा श्रेष्ठ मानली गेली आहे. आता हे सगळं ऐकल्यावर सामान्य माणसाला नक्कीच प्रश्न पडेल की जर कुटुंबात इतकी गुंतागुंत असेल तर भविष्यातले वाद टाळण्यासाठी कायदेशीररित्या वाटप कसं करावं? आपल्याकडे असलेल्या तज्ज्ञांच्या नोट्समध्ये यावर काही उपाय किंवा कायदेशीर प्रक्रिया सांगितली आहे का? होय, आणि माझ्या अनुभवातून सांगते, जेव्हा अशी संमिश्र कुटुंबे असतात तेव्हा वाटप करण्यासाठी कायद्याने अत्यंत सुस्पष्ट असे 3 मुख्य मार्ग दिले आहेत. आपण हे सविस्तर बघूया. ज्यांना ही प्रक्रिया समजून घ्यायची आहे त्यांनी ही एक प्रकारची स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट समजून घ्यावी. सांगा, पहिली स्टेप काय आहे? पहिली आणि सर्वात उत्तम स्टेप म्हणजे मृत्यूपत्र किंवा विल बनवणे. हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम 30 नुसार कोणतीही सज्ञान व्यक्ती आपल्या हयातीत स्वतःच्या स्वकष्टार्जित संपत्तीचे वाटप ठरवू शकते. म्हणजे कोणाला किती द्यायचं हे ते स्वतः ठरवू शकतात? होय. सावत्र भावंडांमध्ये समान वाटायचंय, कुणाला जास्त द्यायचंय किंवा कुणाला 0 द्यायचंय, हे सर्व ठरवण्याचा परिपूर्ण अधिकार त्या व्यक्तीला आहे. मृत्यूपत्र नोंदणीकृत असलेलं कधीच चांगलं. याने भविष्यातले 90% वाद जागेवरच टळतात. बरोबर. म्हणजे स्वतः जिवंत असतानाच पारदर्शकपणे सगळा फैसला करून टाकणं. पण समजा दुर्दैवाने मृत्यूपत्र करण्याआधीच मृत्यू झाला किंवा एखाद्याला हयातीच संपत्ती वाटून द्यायची असेल तर? दुसरा मार्ग काय? तर मग दुसरी स्टेप आहे विभाजन करार, ज्याला आपण पार्टिशन डीड म्हणतो. जर कुटुंबात सर्व भावंडांची, सख्खी आणि सावत्र दोघांचीही सहमती असेल तर ते एकत्र बसून चर्चेने वाटप ठरवू शकतात. आणि हे ठरवल्यावर काय करायचं?
हे ठरल्यावर एका स्टॅम्प पेपरवर कायदेशीर करारपत्र तयार करायचा आणि दुय्यम निबंधक कार्यालयात त्याची नोंदणी करायची. इथे एक क्विक फॅक्ट सांगते. नक्की सांगा. महाराष्ट्र स्टॅम्प कायद्यानुसार अशा कुटुंबांतर्गत विभाजन करारासाठी जे मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी लागते ती मालमत्तेच्या मूल्यावर 1% ते 5% असू शकते. पण हा मार्ग कोर्टात जाऊन वर्षानुवर्ष केस लढण्यापेक्षा खूप स्वस्त, जलद आणि सोयीचा पडतो. हे खूपच महत्त्वाचं आहे. लोकांच्या गावात किंवा कुटुंबात अशी मालमत्तेची समस्या आहे का? समस्या असेल तर कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. पण आपण समाजात पाहतो की जिथे संपत्ती असते तिथे सहमती सहजासहजी होत नाही. जर भावंड्यांमध्ये अजिबात सहमती नसेल तर मग काय पर्याय उरतो? मग उरते तिसरी आणि शेवटची अत्यंत क्लेशदायक स्टेप, विभाजन दावा किंवा पार्टिशन सूट दाखल करणे. जर घरात एकमत होत नसेल तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. मग न्यायालय कसं ठरवतं? मग न्यायालय स्वतः मालमत्तेचे मूल्यांकन करते, सर्व बाजू ऐकून घेते आणि कायद्यानुसार प्रत्येकाचा हिस्सा ठरवून डिक्री देते. पण लक्षात घ्या, या प्रक्रियेत अफाट पैसा, आयुष्याची अनेक वर्ष आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाची उरली सुरली शांतता पूर्णपणे हरवते. हे टाळायलाच हवं. अगदी. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. कुटुंबात सहमतीने केलेला वाटणीपत्रक किंवा वेळेवर केलेलं मृत्यूपत्रक हेच नेहमी फायद्याचं ठरतं. अगदी 100% खरं. कोर्टाची पायरी न चढणे हेच शहाणपणाचं लक्षण मानलं जातं. या सर्व चर्चेत एक महत्त्वाचा पैलू राहून गेला, जो आपल्या एका आर्टिकलमध्ये मेन्शन केलाय, दत्तक मुले. जर कुटुंबात एखादं दत्तक मूल असेल तर त्याचे हक्क या सख्या आणि सावत्र भावंडांच्या गणितात कुठे बसतात? दत्तक मुलांच्या बाबतीत आपला कायदा अत्यंत स्पष्ट आणि प्रगल्भ आहे. हिंदू दत्तक व देखभाल कायदा 1956 यावर सविस्तर भाष्य करतो. त्यांना समान हक्क मिळतो का? होय. एकदा का एखादं मूल कायदेशीर प्रक्रियेद्वारे दत्तक घेतलं की त्या क्षणापासून जुन्या कुटुंबातील त्याचे सर्व नैसर्गिक हक्क संपुष्टात येतात आणि नवीन कुटुंबात त्याला सख्ख्या मुलांसारखेच आणि बरोबरीचे सर्व हक्क मिळतात. त्याच्यात आणि रक्ताच्या सख्ख्या मुलात कायद्याने कोणताही दुजाभाव केलेला नाही. अच्छा, म्हणजे दत्तक मूल हे कायद्याच्या नजरेत पूर्ण रक्तीय मुलाइतकंच कायदेशीर वारसदार असते. हो, अगदी. आता समजा हे सगळं वाटप झालं, मग ते सहमतीने असो वा कोर्टाच्या निकालाने, यानंतरची प्रशासकीय प्रक्रिया काय असते? म्हणजे प्रत्यक्ष कागदपत्रांच्या बाबतीत काय खबरदारी घ्यावी लागते? अनेकदा लोक कोर्टाचा कागद घेऊन बसतात, पण प्रत्यक्ष रेकॉर्डवर नावच नसतं. हां, अत्यंत मोलाचा आणि व्यावहारिक मुद्दा आहे. फक्त कुटुंबात वाटप करून किंवा कोर्टाचा निकाल लागून काम संपत नाही. त्यानंतर मालमत्तेचे अधिकृत हस्तांतरण करणं अत्यंत गरजेचं असतं, ज्याला आपण म्युटेशन म्हणतो. बरोबर. ग्रामीण आणि निमशहरी भागात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या नावाचा सातबारा करून घेणे. जोपर्यंत सातबारा तुमच्या नावावर लागत नाही किंवा शहरी भागात प्रॉपर्टी कार्डवर तुमची नोंद होत नाही, तोपर्यंत सरकारी दरबारी ती नोंद पूर्ण होत नाही. आणि यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? या प्रक्रियेसाठी काही मूलभूत कागदपत्रे तयार ठेवावी लागतात, जसे की जन्म प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र आणि जर कोणी मयत असेल तर मृत्यूचा दाखला. या सर्व गोष्टी प्रशासकीय स्तरावर तुमचा हक्क सिद्ध करण्यासाठी आवश्यक असतात. आणि हो, आपण ही जी सगळी माहिती आणि कायदे बघत आहोत ते अलीकडच्या सुधारणांनुसार सद्यस्थितीत लागू आहेत, हेही लोकांनी लक्षात घ्यायला हवं. म्हणजेच 2026च्या कायदेशीर स्थितीनुसार. नक्कीच. म्हणजे कागदपत्रांची पूर्तता ही कायद्याच्या लढाई इतकीच महत्त्वाची आहे. तर आजच्या या सखोल चर्चेचा जर थोडक्यात सारांश सांगायचा झाला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदू कायद्यात रक्ताचे नाते अत्यंत महत्त्वाचे आहे. कलम 8 नुसार वडिलांच्या संपत्तीत सख्या आणि सावत्र भावंडांना समान हक्क मिळतो. पण जेव्हा एखाद्या भावंडाच्या स्वतःच्या संपत्तीचा मृत्यूपश्चात प्रश्न येतो तेव्हा कलम 18 नुसार सख्या भावंडांना सावत्र भावंडांपेक्षा प्राधान्य मिळतं. आणि या सगळ्या गुंतागुंतीतून मानसिक त्रासातून कुटुंबाला वाचवायचं असेल तर वेळेवर मृत्यूपत्र करणं हाच सर्वात उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. अगदी बरोबर. जाता जाता मला फक्त एका गोष्टीवर लक्ष वेधायचंय. बघा, आपण कायद्याची इतकी सविस्तर चर्चा केली, कलमे पाहिली, नियम बघितले, वर्गवारी सगळं पाहिलं. पण मालमत्ता, पैसा, संपत्ती
ही आज आहे आणि उद्या नाही. कुटुंबातील नाती मात्र आयुष्यभर पुरतात. खरंय. आपण ही जी कायद्याची माहिती घेतोय ती आपला हक्क गाजवण्यासाठी किंवा घरात भांडण करण्यासाठी नाही, तर अज्ञानातून होणारे गैरसमज टाळून कुटुंबात शांतता टिकवण्यासाठी आहे. तुमची हयात असताना वेळीच केलेलं एक छोटंसं मृत्यूपत्र तुमच्या पश्चात तुमच्याच मुलांना आणि भावंडांना कोर्टाच्या पायऱ्या चढण्यापासून वाचवू शकतं. नात्यांमधला ओलावा पैशांपेक्षा आणि कायद्याच्या कोरड्या नियमांपेक्षा नेहमीच मोठा असतो, हे आपण विसरता कामा नये. किती विचार करायला लावणारा विचार आहे हा. कायदा कुटुंबाला केवळ रक्ताच्या आणि जैविक नात्यातून मोजतो. तो हे बघत नाही की एकाच घरात वाढताना सावत्र भावंडांनी एकमेकांना किती जीव लावलाय किंवा एकाच ताटात जेवताना त्यांच्यात किती प्रेम होतं. बरोबर आहे. कायद्याच्या नजरेत ते हाफ ब्लड असू शकतात, पण भावनेच्या पातळीवर ते फुल फॅमिली असतात. आणि म्हणूनच या भावनिक नात्याला जर कायदेशीर कवच द्यायचं असेल तर कायदा आपल्या जागी आणि आपली कौटुंबिक जबाबदारी आपल्या जागी हे ओळखणं गरजेचं आहे. हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवं आहे. हो, तर मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. आत्ताच सबस्क्राईब करा. आणि पुढच्या भागात आपण कोणत्या विषयावर सविस्तर बोलावं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की वडिलोपार्जित संपत्तीत सुनेचा नक्की किती हक्क असतो. तोही खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यांनाही जरूर शेअर करा, कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.